फुलंचे दुनियेचा अरे बेगीन बेगीन चला किनारी जाऊ देवाचे पुंजेला हात जोडून शिणार सोन्याचा देऊया दैयाला देऊया दैया। कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवासगड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड तारामंबरी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज नारळी पौर्णिमा आहे आणि खास कोळी बांधव किंवा गाबी समाज यांचा एक सुवर्ण क्षण म्हणायला लागेल। आणि आज आपण तारामंबरीच्या मंदिराकडसून भव्य अशी रॅली काढणार आहे। ते तारामंबरीचे गाबी समाजाचे बंधू, जे गावीत बंधू आहेत, जे खाडी किनाऱ्यात राहतात, त्यांची आज भव्य वाजत गाजत रॅली। आणि जो पेनावा असतो म्हणजे अगदी जो त्यावेळी क्षण असतो तो बघण्यासारखा असतो। आणि त्याबरोबर ते कलश असतो, कलशामधून नारळ घेऊन जातात आणि जो नारळ विसर्जन करायचा असतो समुद्रामध्ये, तो वाजत गाजत ते ज्या ठिकाणी घेऊन जातात ती स्मशानभूमी एरिया आहे, म्हणजे पुढच्या बाजूला त्या ठिकाणी एक स्पॉट आहे। त्या स्पॉटवर जाऊन ते सागराला नारळ अर्पण करणार। आणि त्यानंतर आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतं तर नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका। चला, कशावर हा आजचा कार्यक्रम होईल तो आपण पाहूया। तर मित्रांनो, आपण आज तारामंबरीमध्ये आलो आहोत आणि आपल्यासमोर देवीदास परब आहे। आजचा कार्यक्रम कशा प्रकारे आहे तो आम्हाला थोडक्यात सांगू शकतो? आजचा हा जो कार्यक्रम आहे हा आमचा जो तारामंबरी गाव आहे, हा संपूर्ण गाव हा मच्छीमार समाजाचा गाव आहे। आणि मच्छीमार समाज जेव्हा समुद्राला सागराला देव मानतो आपला आणि त्याची कृतज्ञता अर्पण करण्यासाठी आज त्याला नारळी पौर्णिमे दिवशी सुवर्ण श्रीफळ अर्पण केलं जातं। तसं हे सुवर्ण श्रीफळ आमच्या गावाच्या वतीने आमचे संपूर्ण सगळे जे सागरपुत्र आहेत, जे मच्छीमार बांधव आहेत, हे मच्छीमार बांधव आपल्या समुद्राला अर्पण करत असतात। आणि आता किती माणसांनी सहभाग घेतलेला आहे यासाठी? या साधारणतः 250 ते 300 सागरपुत्र जे मच्छीमार बांधव आहेत आणि इतर भाविक आहेत, हे भाविक या सोहळ्यामध्ये समाविष्ट होतात। चालेल, धन्यवाद।
मित्रांनो, सागराला उधाण आलेलं आहे. सध्या लाटांचा बेभान आवाज येतोय आणि मोठ्या प्रमाणात ही लाट येते बघा. पण ज्यावेळी सागराला नारळ अर्पण केल्यानंतर पूर्णपणे सागर हा शांत होणार. आणि आता तारांबरीचे सर्व मंडळी येत आहे, होऊ शकता तुम्ही. काही अजून यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी येत आहेत हळूहळू. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आजचं वातावरण होईल ते तुम्हाला पाहायला भेटेल. आणि तर मित्रांनो, ज्यावेळेला कलश आणला जातो त्या कलशमध्येच खारं पाणी असतं, म्हणजे समुद्राचंच पाणी असतं. आणि ते पाणी आणि नारळ हा समुद्राला अर्पण केला जाईल. आणि तो आजचा क्षण कसा असेल तो तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो, या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये सागराची आज दर्या सागराची आज पूजा केली जाईल. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल. पावसाच्या
जयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची घंटी गळते मानुच्या फळाची जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दैल मूल शोभा शोभरा रुडते नोकोरे चरणी गागरिया जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र चंद्रश्री नयना पास रामाचा वाटपाळी जना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लोटांगणवलीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आली आनंद भोजन खाए हो आईन माने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण पूजा करावा मनसे करोमि यज्ञं सकलफलदं नारायणाय समर्पयामि वाष्णौ केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं राधेन्द्रौ माधवौ गोपिकावल्लभं जानकीनायकं राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे सर्वदा योग तुझा करावा जे कारणी देव माझा पडावा वेशू नको गुणवंतानंता गुरुनायका मागलेश्वर जय जय रवी संतोष मानकरी ग्रामस्थ अलाहाबाद प्रमाणे आज जी तुझी सेवा केलेली असा सेवेत जर काही सुखपणात घडलं असा मान्य करून घे तू पायाखाली घाल या सगळ्यांना क्षमा कर आज या तुका श्रीफळ अर्पण केल्यानंतर जो वार्षिक उत्सव झाल्यानंतर तुमचे जे हे बाळगोपाळ असत तुझ्या ठिकाणी मच्छीमारासाठी येणार असत त्या सगळ्यांना भरभरून मासे मिळू दे कर आणि त्यांना सर्वांना सुखी ठेव आणि सगळ्यांचा आनंद करून दे महाराजा. तर मित्रांनो आता सागराला नारळ अर्पण केले जातील. म्हणजे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे असेल गर्दी बघा. त्याला हे कुठे गेला दुसरा याचा भाव हा टाइम हा ए बाजूला बाजूला
तर मित्रांनो सागराला नारळ अर्पण केले, पण सागराचं अजूनही रौद्ररूप शांत होत नाही आहे. आणि जे नारळ फेकत आहेत त्यानंतर उचलणारे जास्त असतात. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 2 माणसं उचलण्यासाठी उपस्थित आहेत बघा, बरेच जण आहेत असे. आणि फायनली मित्रांनो नारळी पौर्णिमा संपन्न झालेली आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. नारळी पौर्णिमेची तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.